शिवसेना शिंदे गटाच्या वतीने आमदार मंगेश कुडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली कुर्ला परिसरातील टक्क्यावाड शाखा क्रमांक 168 मध्ये आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं। यामध्ये डोळे तपासणी, मोतीबिंदू आदीची तपासणी करण्यात आली। आमची शाखा शिवसेना शाखा आहे, शाखा क्रमांक 168 कुर्ला पश्चिम टक्क्यावाडमध्ये आज हा आय कॅम्प चालू आहे। सूर्योदय फाउंडेशन आणि RJ शंकरा हॉस्पिटल आणि आपले आमदार साहेब मंगेश कुडाळकर साहेब यांच्या सहकार्यातून हा कॅम्प चालू आहे। शिवाय हा कॅम्प चालू होण्यापूर्वी आपल्याकडे 17 फेब्रुवारीपासून महिलांसाठी बरेच योजना आणि कॅम्प चालू होत्या। त्याच्यानंतर आपण हा आज कॅम्प घेतला आहे। याच्यामध्ये जे काही नागरिक आहेत, वयस्कर असू दे किंवा युवा पिढी असेल, त्यांचे डोळे तपासणी केले जात आहे। त्याच्यामध्ये ज्यांना मोतीबिंदूचा त्रास आहे त्यांना ताबडतोब आजच हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणार। ऑपरेशनची पूर्ण चाचणी जी पूर्वतयारी करावी लागते ती पूर्ण पूर्वतयारी करून ऑपरेशन मोफत करून दिले जाणार आहे। शिवाय त्यांना पिकअप आणि ड्रॉपची देखील सोय केलेली आहे। किती रुग्णांनी या ठिकाणी येऊन सकाळपासून कॅम्प चालू आहे 9:30 वाजतापासून। साधारण आत्तापर्यंत 98 नागरिकांनी तपासणी केलेली आहे। त्याच्यामध्ये जवळपास आपल्याकडे 24 नागरिकांना मोतीबिंदूचा त्रास आलेला आहे। त्यांचा आपण फॉलोअप घेऊन आज साधारण 8 लोकांची आपण तुरंत ऑपरेशनची सोय केलेली आहे। त्याच्यानंतर त्यांना डेट देऊन पुढच्या नागरिकांना घेऊन जातील आणि ऑपरेशन करून देतील। नमस्ते, माझं नाव संजना, मी सूर्योदय फाउंडेशनमध्ये काम करते। सूर्योदय फाउंडेशन आणि शाखेतर्फे आपल्या इथे एक कॅम्प लागलेला आहे, आय कॅम्प, आणि याच्यामध्ये आम्ही घरेलू कामगारांची नोंदणी करतो आणि त्यांना आर्थिक प्रशिक्षण देतो की पैसे कुठे बचत करायचं, बँकेचं महत्त्व काय आहे। तर त्याबरोबर त्यांच्या आरोग्याचीही काळजी म्हणून आम्ही त्यांच्या आय कॅम्प इथे फ्रीमध्ये लावलेलं आहे। त्यांचं ऑपरेशन सर्व आपलं जे शंकराया हॉस्पिटल आहे तिथे सर्व ऑपरेशन आणि 2 दिवसाची राहायची सोय आहे। आता 24 महिला आहेत ज्या म्हणजे ऑपरेशनसाठी तयार झालेल्या आहेत। तर हे शिवसेनेने आम्हाला ही संधी दिली त्याबद्दल त्यांची थँक्यू। डॉक्युमेंटेशन काय लागतं? आधार कार्ड आणि रेशन कार्ड हे 2 डॉक्युमेंट्स लागतात। यावेळी शाखा प्रमुख मनीष चिकणे, उपशाखा प्रमुख सुनील कोळी, शालिनी सुर्वे, डॉक्टर महेश पेडणेकर, डॉक्टर अनुराधा पेडणेकर, रत्ना पवार, शीतल आंदळकर, लक्ष्मी कोळी, हेमलता सोंदे, जयश्री काळे, प्रियंका जयपाल, राजेश गायकवाड, गणेश लाड यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।